this chapter, question number 5. Correct? Question number 5. Obtain the simple logical. Obtain the simple logical expression of the following. Draw the corresponding switching circuit. याचं काय करायचं तुम्हाला स्विचिंग सर्किट देखील काढायचं आहे. Draw the corresponding switching circuit. ओके, यातला फर्स्ट P or Q or you can also call it as what? Disjunction negation Q. आता answer काय करायचं तुम्हाला? Write down this equation as a statement. Equals to, by complement law, Q or negation of Q equals to what? F. Means what? P conjunction what? F. Sorry, disjunction F. Complement law. And what is P or F equals to what? P, which is law? Identity law. Then you can draw the switching circuit. एकच आहे स्विच, कुठला आहे? P म्हणजे कुठे झाला तुमचा तो? S1. You can also draw battery and lamp connection here. Current flows from positive to negative. ओके, याप्रमाणे तुम्हाला ते स्विचिंग सर्किट काढायचं आहे. म्हणजे काय करायचं? पहिले सिंपल फॉर्ममध्ये आणायचं लॉजिकल एक्सप्रेशन, त्या सिंपल फॉर्मवरनं स्विचिंग सर्किट हे काढायचं आहे. सेकंड क्वेश्चन. negation P and Q or negation P and negation Q or P and negation Q. Correct? You can solve simple लॉजिकल एक्सप्रेशन. म्हणजे सिंपल फॉर्ममध्ये आणून घ्यायचं. पहिले काय करायचं आहे तसे इक्वेशन काय करा, लिहून घ्या. स्टेटमेंट P करेक्ट. मग बाय डिस्ट्रीब्युटिव्हला जर तुम्ही ह्या ठिकाणी जर पाहिलं तर तुमचा हा पी काय येतोय? तुमचा कॉमन येतोय दोघांमध्ये पाहिला फक्त. करेक्ट? हा पी दिस पी.
कॉमन काढून घ्या निगेशन पी. निगेशन पी मध्ये तुमचं काय साईन चेंज होऊन जातं, काय होतं मग हे जे आहे तुमचं डिसकंजंक्शनचं काय होतं जंक्शन होतं. आणि हे दोघं घ्या आता काय तुमचा क्यू मधलं साईन निगेशन ऑफ वॉट क्यू, बाकी आहे तसंच लिहून घ्यायचं. समजलं. हा तुमचा कुठला झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ करेक्ट. इक्विव्हॅलन्स. आता बाय कॉम्प्लिमेंट लॉ याची काय असतं तुमचं क्यू निगेशन ऑफ क्यू वॉट टी. साइन 12 परत आहे करेक्ट. हा झाला टी. तुमचं नंतरचं आहे तसंच कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. इक्विव्हॅलन्स. What is negation P into T by identity law? Negation P. Again, तुमचं आहे ते सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. इथं काय म्हणू आपण याला आयडेंटिटी लॉ. लॉ पाठ करा. आयडेंटिटी लॉ. इक्विव्हॅलन्स करेक्ट. परत हा आणि हा, हा आणि हा तुझा झाला कॉम्प्लिमेंट लॉनुसार. डिस्ट्रीब्यूट लॉ या ठिकाणी परत हे साईन आणि तुमचा काय झाला पी. अगेन धिस साईन निगेशन पी करेक्ट. डिसजंक्शन कलर डिसजंक्शन निगेशन क्यू. लॉ. आणि आता निगेशन पी हा काय झाला तुमचा ट्रू झाला करेक्ट. तुमचा ए अँड आहे तसाच निगेशन पी निगेशन क्यू कुठल्या लॉनुसार आयडेंटिटी लॉ. परत हा टी निघून जाईल करेक्ट. तुमचा उरतो काय फक्त पी निगेशन क्यू. म्हणजेच काय तुमचा S1 डॅश हा पॅरलल आहे कोणाला S2 डॅशला. मग आता आपण याकडे सर्किट काढून घेऊया. मध्य अर्थ स्विचिंग सर्किट. हा तुमचा S1 डॅश. दिस इज वॉट युअर S2 डॅश. बॅटरी कनेक्शन. ओके. पुढचा थर्ड नेक्स्ट पेज. P negation Q
negation R, P conjunction Q and R. Okay. Answer मध्ये बघा P or negation Q or negation R and P or Q and R. ओके. आता जर तुम्ही दिला हा P आणि हा P हा काय करू आपण बाहेर कॉमन काढून घेऊया. मग P त्याला साइन कुठलं आहे तुमचं साइन डिसजंक्शनचा आहे. मग डिसजंक्शन आता ब्रॅकेटमध्ये तुमचा काय उरलाय आणि ही पण काय करा तुम्ही निगेशन साइन काय करा बाहेर कॉमन काढून घ्या. निगेशन Q करेक्ट. चला ही स्टेप पुढच्या स्टेपमध्ये घेऊ आपण लागला असतं. ओके. negation Q, negation R. What? Q and R उरलेला हा इथं लिहिला हा इथं लिहिला आणि हे काय झालं दोघांना हे काय झालं कॉमन झाले. एक मिनिट ब्रॅकेट डबल आणि दोघांना कॉमन आहे. इथं कुठला लॉ आहे तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ करेक्ट. इक्विवॅलन्स P. आता काय करतो तुम्ही ही जी निगेशन साइन ही बाहेर कॉमन काढून घ्या. म्हणजेच काय आला Q सॉरी डिसजंक्शनचा काय होईल कंजंक्शन R Q and R या कुठल्या लॉ नुसार कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. इक्विवॅलन्स P. आता जर तुम्ही हे पाहिलं हा पण सारखा आहे हा पण आहे म्हणजेच समजा आपण हा P मांडला डिसजंक्शन P याचं काय तुम्ही येतं F येतं काय येतं F. इक्विवॅलन्स P कुठल्या लॉ नुसार आयडेंटिटी लॉ. मग येतं स्विचिंग सर्किट नेक्स्ट पेजवर. मग देअरफॉर स्विचिंग सर्किट फक्त सिंपल एकच आहे स्विच कुठले आहेत ते P. P म्हणजे कुठे होतं आपण S1 घेतो. करंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. एक होमवर्क असेल चौथं P and Q and negation P or negation P and Q and R or P and negation Q and what R. हे तुम्हाला होमवर्क आहे. आता लक्षात ठेवायचं की नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मी क्वेश्चन पेपर देईल आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण मॅट्रिसेस चालू करणार आहोत यातलं सेकंड चॅप्टर. लक्षात या ठिकाणी तुमचं पहिलं चॅप्टर संपलेलं आहे आणि याच्यावर उद्या तुम्हाला उद्या नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला काय करेन एक क्वेश्चन पेपर देईल 20 मार्काचा किंवा 25 मार्काचा डिपेंड्स ऑन आणि तो तुम्ही सॉल्व करून मला पाठवायचा आहे आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत मॅट्रिसेस हे नवीन चॅप्टर चालू करणार. ओके.